मित्रांनो नमस्कार. इझी न्यूजमध्ये मी भागवत आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेल्या 1 महिन्यापासून एक बातमी तुम्ही सातत्याने बघताय, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा NDA सोबत जाणार आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सत्तेमध्ये सामील होणार, ही अशी सातत्यानं बातमी येते. आता जर तुम्ही आजची बातमी बघितली तर ती फार इंटरेस्टिंग आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सुप्रिया सुळे 8 खासदारांना घेऊन देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी त्यांची भेट घेतली. आता मित्रांनो, असं लक्षात यायला लागलंय की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस त्यांना फार अभ्यासू म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यापेक्षा अधिकची काळजी, अधिकचं जास्त अभ्यास हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पक्षातील लोकांचा आहे असं दिसतं. म्हणून पंतप्रधान सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला भेटीचा वेळ आपल्याला गेल्या महिनाभरात देताना दिसत आहे. आता मित्रांनो, ह्या महिनाभरामध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची ही भेट होण्याची दुसरी तिसरी वेळ. म्हणजे अमित शहांना सुप्रिया सुळे आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे काल परवाही भेटले होते. आता बजरंग सोनवणे त्याच्यावरती उत्तर दिलं होतं की त्यांच्या रेल्वेच्या संदर्भाने आणि सोलापूर, धाराशिव या भागामध्ये कमी पाऊस पडला त्या संदर्भाने त्यांनी भेट घेतली असं त्यांनी सांगितलं. पण मित्रांनो, तुम्ही जर सातत्याने ही नोटीस केली गोष्ट की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दरबारामध्ये पवारांच्या खेट्या वाढलेल्या आहे. आता याचं कारण की विरोधी पक्षांनी पंतप्रधानांची भेट घेऊ नये का, गृहमंत्र्यांची भेट घेऊ नये का, तर ती ऑब्विसली घेतली पाहिजे. पण जेव्हा शेती संदर्भाने किंवा महाराष्ट्रातल्या रेल्वे संदर्भाने प्रश्न उपस्थित होता तेव्हा ते रेल्वे मंत्र्यांना भेटलं पाहिजे, कृषी मंत्र्यांना भेटलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही पंतप्रधानांना भेटता, गृहमंत्र्यांना भेटता, तेव्हा तुम्ही NDA सोबत जाणार, इंडिया अलायन्समधून बाहेर पडणार, या प्रश्नांना ऑब्विसली वाव फुटणार आहे. मीडिया असेल किंवा सामान्य लोक त्याबद्दल चर्चा करणार आहे. आता पवारांचं जे राजकारण राहिलं की एकाच वेळेस ते 3-4 दगडांवरती पाय ठेवतात. म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय आत्ता देशाच्या राजकारणात एक मात्र माणूस असा आहे की त्याचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. म्हणजे सकाळी ते नरेंद्र मोदींना भेटतात, संध्याकाळी सुप्रिया सुळे, सोनिया गांधींना भेटतात. आता एवढं चांगलं आहे की अशी इंडिया अलायन्स सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजप सोबत जाणार अशी चर्चा चालू असताना सुद्धा काँग्रेसनी शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवलं, त्यांचा उमेदवार पाठीमागे घेतला. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून शरद पवारांना पाठवलं. एवढी सगळी त्यांची जबरदस्त त्या ठिकाणी सगळ्यांची, म्हणजे शरद पवारांचं ते वलय आहे त्याच्याबद्दल काही नसण्याचं धुमत नाही. पण आज सुप्रिया सुळेंनी जे सांगितलंय की 8 खासदार हे त्यांच्या मतदारसंघातल्या प्रश्नासंदर्भात भेटले. आता मित्रांनो, 8 खासदार, एक खासदार जवळजवळ 17 ते 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. त्यांचे 8 खासदारांचे प्रश्न फक्त 10 मिनिटात संपले. म्हणजे जर तुम्ही कोणी जर चहा पाण्याला जरी तुमच्या घरी आला एखादा माणूस तर त्यालाही 15-20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. पण 8 खासदार जे 8 मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात त्यांचे प्रश्न मांडण्याची जी चर्चा होती ती केवळ 10 मिनिटांची होती. आता ही खरंच प्रश्नांसंदर्भातली चर्चा होती की जे येणारं डिलिमिटेशनचं विधेयक आहे, जे मागच्या वेळेस संसदेमध्ये पडलं, पण आत्ताच्या घडीला जी चर्चा आम्ही माध्यमांमध्ये ऐकतोय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जी चर्चा ऐकतोय की डिलिमिटेशनचा आकडा अमित शहांनी तो कुठेतरी गाठलाय किंवा त्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी 6 खासदार हे उद्धव ठाकरेंचे फोडले, 20 खासदार त्यांनी पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचे फोडले. त्यातले 3 परत गेले, त्याच्यामुळे बाकीचे उरलेल्या 17वरती ती टांगती तलवार निर्माण झाली अपात्रतेची. पण आता सध्या घडीला त्या आकड्यापर्यंत पोहोचते. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त चर्चा जर कुठला पक्ष असेल महाराष्ट्रातून आता उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर, तर ते 8 खासदार शरद पवार गटाचे. आता जर ह्या शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला तर त्यांचं ऑब्व्हियसली ते त्यांना जेवढे मतं हवी आहे डिलिमिटेशन करण्यासाठी त्यापर्यंत ते पोहोचू शकतात. आता ह्या सगळ्या भाजपच्या विरोधामध्ये हे लोक सगळे निवडून आले तर ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सुप्रिया सुळेंनी सातत्याने म्हटलंय की ह्या विधेयकावरती चर्चा झाली पाहिजे. जर ज्या प्रोपोर्शननी ह्या जागा वाढायला पाहिजे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, तर तशा त्या प्रोपोर्शननी जर त्या वाढत असतील तर आमचा काही नकार नसेल असं त्या दिवशी त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत घोषितही केलं होतं. पण त्याच्यानंतर काँग्रेसने त्याच्यावरती आक्षेप घेतला. काँग्रेस म्हटलं की आम्ही आमची भूमिका मांडू. तर त्या ह्या सगळ्या ह्या चर्चेचा विषय म्हणजे, आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक निर्माण झाली पुन्हा की रोहित पवारांची भूमिका. आता रोहित पवारांनी काल क्लिअर केलंय की जे 8 खासदार ते भेटायला गेले तर ते विरोधात मतदान करतील असं सांगण्यासाठी गेले. आता गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि शरद पवार म्हणजे तो त्यांचा जो गट येतो याच्यामध्ये बरीचशी दुफळी म्हणा किंवा त्यांचं अंतर्गत मतभेद, म्हणजे शरद पवार विधानसभेत जातात आणि त्या ठिकाणी रोहित पवार उपस्थित नसतात. तर ही बातमी आहे. याच्या बातमीच्या बातमीमागे बराचसा अर्थ आहे.
तर रोहित पवार म्हणले की 17 तारखेपर्यंत थांबा, तुम्हाला लक्षात येईलच की नेमकं अजून काय काय घडणार आहे. असंही बोललं जातं की रोहित पवार हे काँग्रेसचा पर्याय निवडतील. जेव्हा इंडिया अलायन्समध्ये हे 8 खासदार किंवा त्याला पाठिंबा डिलिमिटेशनला दिला तर रोहित पवार वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतील. आता मित्रांनो, जी सातत्यानं शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांच्या खासदार असतील, यांच्या ज्या ह्या मोदींच्या दरबारामध्ये, अमित शहाच्या दरबारामध्ये खेट्या वाढल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDAमध्ये जाईल का, इंडिया अलायन्स सोडून देईल का, आणि शरद पवार त्यांच्या राजकारणाच्या शेवटामध्ये काय निर्णय घेता हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ह्या डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार पक्ष पाठिंबा देईल का आणि रोहित पवार काँग्रेसमध्ये सामील होतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि इझी न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.